सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण आणि सुखांची बरसात. दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. 19 मार्च 2026 गुढीपाडव्याचा दिवस, अर्थात हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस. गुढीपाडव्याच्या सणापासून नवीन मराठी वर्षाची सुरुवात होत असते. गुढीपाडव्याचा हा जो दिवस आहे तो आपण आनंदाची गुढी उभारून साजरा करतो. गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज. तर गुढी कशी उभारायची, तिची पूजा कशी करायची, गुढी उतरवायची कधी, या दिवशी कोणते नियम पाळायच्या, कोणत्या गोष्टी टाळायच्या, याबद्दल शास्त्र काय सांगतं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहन शकाचा पहिला दिवस आहे असं तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल. या दिवशी घरातील सर्व स्त्री पुरुष यांनी लवकर उठायचं असतं. सूर्योदयापूर्वी स्नान करायचं असतं, म्हणजे थोडक्यात ब्रह्ममुहूर्तावर उठायचं असतं. पण आंघोळ वगैरे करण्याआधी घर स्वच्छ करायचं, मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रांगोळी काढायची, दारांना आंब्याची, झेंडूच्या फुलांचं तोरण बांधायचं असतं. ज्या वडीलधाऱ्या व्यक्ती असतात घरातील, ज्या मोठ्या व्यक्ती असतात, त्यांनी घरातल्या देवांची मनोभावे या दिवशी पूजा करायची असते. आपण गुढी उभारण्याची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवत असतो. गुढी उभारण्यासाठी एक काठी आपण स्वच्छ धुवून वगैरे ठेवत असतो. जर घरी नसेल तर विकत काठी आणतो. तर ती वेळूची जी काठी आहे ती धुवून तिच्या टोकाला धुतलेले स्वच्छ आणि सुवासिक फुलांची माळ बांधून त्यावर आपल्याला चांदीचा एक गडू, लोटी किंवा जो तांब्या आपण म्हणतो, कलश म्हणतो, तो त्या काठीला आपल्याला टांगवायचा असतो. नंतर सर्व कुटुंबियांनी त्या गुढीच्या उभारण्याच्या वेळेस उपस्थित राहायचे आहे. फुलांची माळ, एक भरजरीचं वस्त्र किंवा एखादा आपल्याला पीस असेल, ब्लाऊज पीस वगैरे, तो त्या गुढीला आपल्याला बांधायचा असतो. हार बांधायचा असतो. त्याचबरोबर जो आपण जे हारकडे वापरतो गुढीपाडव्याच्या वेळेस, ते हार त्या गुढीला अडकवायचा असतो. कडुलिंबाचा डगळा, असं सगळ्या गोष्टी आपण गुढीला वापरल्या. यालाच धर्मशास्त्रात ब्रह्मध्वज असं म्हटलं जातं. आता ब्रह्मध्वज म्हणजे काय हे तुम्हाला समजलंच असेल. ब्रह्मध्वज उभारल्यानंतर तिची प्रत्येकानं मनोभावे पूजा करायची. काही ठिकाणी अशी देखील पद्धत आहे की गुढी उभारल्यानंतर कडुलिंबाची कोवळी पानं वाटून त्यात मिरी, हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ वगैरे घालून ते मिश्रण सर्व सदस्यांना थोडं थोडं दिलं जातं. कडुलिंब खाणाऱ्याचं शरीर तेजस्वी आणि निरोगी बनतं, हेच त्यामागचा उद्देश असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांच्या पूजेला, दर्शनाला देखील खूप महत्त्व आहे. तुमच्या गावात जर राम मंदिर असेल तर तिथं जाऊन आपण त्यांचं मनोभावे दर्शन घ्यायचं. घरी फोटो असेल तर घरीच फोटोला हार वगैरे घालून पूजा करायची, नमस्कार करायचा. गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होते. ही नवरात्र देवीची आणि रामाची नवरात्र म्हणून साजरी केली जाते. गुढीपाडव्यापासून सुरू झालेले चैत्र नवरात्र रामनवमीच्या दिवशी संपते. गुढीपाडव्यापासून नवीन मराठी वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे नवीन पंचांग आपण आदल्या दिवशीच बाजारातून विकत आणून ठेवायचं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची पूजा करून त्यातील वर्षफल आपण कुटुंबियाच्या उपस्थितीत वाचन करायचं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांनी एकत्र सुग्रास अन्नाचं भोजन करून दिवस आनंदात घालवायचा आहे. गुढीपाडव्याला पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो किंवा मग श्रीखंड पुरी देखील या दिवशी बनवण्याची पद्धत आहे. वर्षभर सुखाची प्राप्ती होण्यासाठी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी या सर्व गोष्टी करायच्या असतात. दुपारी म्हणजे जेव्हा ऊन डोक्यावर येतं, ते ऊन येण्या अगोदरच आपल्याला गुढी खाली उतरवायची असते आणि हळद कुंकू वाहून, अक्षता वाहून गुढी उतरून घ्यायची असते. आपण सर्व हिंदू जे बांधव आहोत ते चैत्र प्रतिपदेलाच म्हणजे गुढीपाडव्याला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतो. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतंही जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचं असेल तर नवीन कार्याचा शुभारंभ करण्याचा प्रघात बऱ्याच ठिकाणी आहे. हा एक चांगला मुहूर्त आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं असतं. त्यातलाच पहिला नियम म्हणजे सकाळी लवकर उठायचं, सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचं. शक्य असेल तर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान करताना अंगाला कडुलिंबाची पेस्ट लावून अभ्यंग स्नान करायचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला न विसरता ब्रह्मध्वज अर्थात गुढी उभारायची असते. मुख्य दारावर झेंडूचं, आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं.
आणि घराच्या उजव्या बाजूला म्हणजे जेव्हा आपण घराच्या आतून दरवाजातून बाहेर पडतो मुख्य दरवाजातून, तर त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला गुढी उभारायची असते, ब्रह्मध्वज उभारायचा असतो. गुढीला नवीन साडी, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पानं आणि फुलांची माळ आपल्याला लावायची असते. कडुलिंबाचा प्रसाद या दिवशी बनवायचा असतो. तर तो प्रसाद कसा बनवायचा? कडुलिंबाची पानं, ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि थोडीशी साखर एकत्र करून वाटून घ्यायचं आणि त्याचा प्रसाद प्रत्येकाला घरात वाटायचा असतो, ज्यामुळे प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहतं, उन्हाळ्याचा त्रास होत नाही. या दिवशी नवीन वर्षाचे पंचांग वाचून संवत्सर आपण फळ जाणून घ्यायचं असतं. घर पूर्णपणे या दिवशी स्वच्छ ठेवायचं, प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह काढायचं आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरातील देवांची देखील आपण पूजा करायची असते. गुढीपाडव्याच्या दिवशी पारंपरिक पेहराव आपण करायचा असतो, नवीन कपडे घालायचे असतात. बऱ्याच स्त्रिया आजकाल ड्रेस वगैरे घालतात, पण गुढीपाडवा हा आपला मराठमोळा सण आहे, त्यामुळे आपण पारंपरिक आपल्या मराठमोळा शृंगार या दिवशी करायचा असतो. पुरुषांनी देखील मराठमोळाच पेहराव या दिवशी करायचा आहे. गुढी उभारण्याच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी टाळायच्या असतात. तर आपण गुढी अस्वच्छ ठिकाणी चुकूनही उभी करायची नाही. कडुलिंबाचा प्रसाद जो बनवतो आपण घरामध्ये, बऱ्याच घरी ही पद्धत आहे, तर तो प्रसाद न घेता जेवण करणं आपण टाळायचं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी वादविवाद किंवा नकारात्मक बोलणे टाळायचं आहे. या दिवशी केस देखील कापायचे नाही, मांसाहार करायचा नाही, कोणाशीही वादविवाद आपण या दिवशी करायचे नाही. उलट गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. 3.5 मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी आणि दिवाळी पाडव्यातील अर्धा मुहूर्त. तर हे जे 3.5 मुहूर्त असतात त्यापैकीच एक दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस असतो. यात 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. त्यामुळे आपण या दिवशी कोणतंही शुभ कार्य, उदाहरणार्थ नवीन व्यवसायाची सुरुवात असेल, काही नवीन वस्तू, सोनं वगैरे खरेदी करायची असेल, तर त्यासाठी हा एक उत्तम दिवस असतो. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी आपण इतर नकारात्मक गोष्टींकडे लक्ष न देता चांगली कामांची सुरुवात करायची असते. त्यामुळे जे येणारं नवीन वर्ष असतं ते आपल्याला सुखसमृद्धीचं, भरभराटीचं जातं. जसा जसा भाग बदलतो तशा चालीरीती, प्रथा, परंपरा थोड्या थोड्या बदलतात. त्यामुळे थोडीफार गुढी उभारण्याची पद्धत भागात वेगळी असू शकते. आमच्या भागात जशी गुढी उभारली जाते तशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तुमच्याकडे थोडीफार वेगळी पद्धत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही गुढी उभारा, त्या वेळेत तुम्ही गुढी खाली घेऊ शकता. गुढीपाडव्याचा सण हा मराठमोळा नवीन मराठी वर्षातील पहिला सण आहे, त्यामुळे तो आपण आपल्या कुटुंबियांसोबत आनंदाने साजरा करायचा आहे. आज जर आपण या प्रथा परंपरा जपल्या तर आपली जी पुढची जी आपण पिढी घडवत आहे, आपले जे लहान मुलं बाळं असतील, तर ते उद्या चांगल्या पद्धतीने आपले सणवार साजरे करतील. गुढीपाडव्याच्या सणाबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी काय करायचं, गुढी कशी उभारायची, ब्रह्मध्वज कशाला म्हणतात, अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. गुढीपाडव्याचा सण आपल्याला 19 मार्च 2026 रोजी साजरा करायचा आहे. तो चैत्र महिन्याचा पहिला दिवस असणार आहे. तर गुढीपाडव्याच्या सणाअगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये काही बदल करायचे आहेत छोटेसे, त्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी, भरभराट यायला मदत होईल. तर ते बदल कोणते आहेत ते जाणून घेण्यासाठी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी पोस्ट केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि आपल्या घरात नक्कीच ते बदल करा. नक्कीच आपल्या घरात सुखसमृद्धी येईल, भरभराट येईल. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते नियम पाळायचे आहेत ते देखील जाणून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.